मृतदेह जाळतात, मुस्लिम जमिनीत थेट दफन करतात, ख्रिश्चन ताबूतसह दफन करतात आणि पारशी गिधाडसारख्या पक्ष्यांना खाण्यासाठी तो उंचावर ठेवतात. कारण भारतात पुरातन काळात अफाट जंगल असल्याने, लाकूड सहज उपलब्ध होत असल्याने मृतदेह जाळणे व्यवहार्य होते. आखाती देशात मात्र सगळीकडे फक्त भूसभूषित रेतच असल्याने जमन सहजतेने खोदून खोलवर मृतदेह गाडणे सोयीस्कर होते. युरोपीय देशातील थंड हवामान व जमिनीत ओलावा जास्त असल्यामुळे मृतदेहाला फक्त जमिनीत गाडणे पुरेसे नव्हते. यास्तव ते हवाबंद ताबूतसह मृतदेह गाडत, ज्यामुळे मृतदेह सडण्याच्या किंवा कुजण्याच्या प्रक्रियेतून जास्त दुर्गंध न येता अनुकूल गती मिळते. आणि पारशी धर्माची जन्मस्थळी असलेल्या इराणमध्ये खडकाळ मरुस्थळी जमीन आणि जंगलांचा सार्वत्रिक अभाव त्यांना पुण्यकर्म म्हणत मृतदेह उंच जागेवर ठेवण्यास विवश करायचा.